कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर मी सगळा इव्हेंट शूट करून घेतलाय, सो आपल्या पुढच्या प्रमोशन साठी उपयोगी पडेल। वाव हरीश, गुड जॉब। थँक्यू सर। पण मला एक सांग, तू जेवलायस का? नाही, आता जेवेन। ग्रेट, मग तू जा आता जेवून घे। पारू पण जेवायची थांबले, तुम्ही दोघं जेवून घ्या आणि मग लगेच निघूया आपण, ओके? पण तुम्ही जेवलात का? अरे नाही, मला भूक नाही आहे। का? हरीश, जोपर्यंत ते डोळे कुठल्या मॉडेलचे आहेत हे तुम्हाला सांगत नाहीस ना, तोपर्यंत मी जेवणार नाही। सर, डेटाबेस मधल्या सगळ्या मॉडेलचे डोळे मॅच करून बघितलेत, प्रयत्न चालू आहेत। मला कळलं ना, मी तुम्हाला लगेच कळवेन। तसंही मला भूक नाहीये, जा तू जेवून घे। ओके, या। झालं की सांगा, मग निघूया आपण। येस सर। अरू? हरीश सर, तुम्ही जेवलात का? नाही, जेवायला चालूय। मग या ना, बसा ना। मी आदित्य सरांना सुद्धा विचारलं, पण मला वाटतंय बहुतेक जेवले नाहीत ते। मला म्हणले की जाऊन आवर कर, म्हणून मी इथं आले आवरायला। हो। तू जेवलीस का? नाही अजून। मग आपण जेवूया? नाही नको, तुम्ही जेवून घ्या, हे समजा आवरलं ना की मी जेवेन। अगं, सगळ्यांचं सगळं आवरलंय, आपणच राहिलो जेवायचे। आपण दोघे एकत्र जेवूया का? एकत्र? हो। ठीक आहे, तुम्ही बसा, मी ताटं वाढते। करा ना सुरुवात। हो। गावचं जेवण खूप छान असतं ना? हरीश सर, हे घ्या, पाणी घ्या, सावकाश 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 सावकाश। हरीश सर, वर बघा, ते बघा, पैसे पडतायत बघा। हसताय का? वर बघा ना, पैसे पडतायत। वरून पैसे कसे पडतील? हरीश सर, आम्हाला लहानपणी जेव्हा असा ठसका लागायचा ना, तेव्हा बा सुद्धा असंच करायचा, म्हणजे कसं ठसक्याकडे दुर्लक्ष होतं। चांगलं लॉजिक आहे। हरीश सर, काय झालं? तुम्ही असे अचानक गप्प का झालात? नाही, काही नाही। पारू, तू खूप नशीबवान आहेस। तुझ्याकडे तुझी फॅमिली आहे, स्पेशली वडील आहेत, लहान भाऊ आहे। माझ्याकडे माझं असं कोणीच नाही। लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलो, आई वडील, भाऊ बहीण, आपलं घर, आपली माणसं, हे काहीच माहित नाही। आजारी पडल्यावर तोंडातून सारखं आई आई बाहेर पडायचं, पण आईचा हात कधी डोक्यावरून फिरला नाही। परीक्षेत पास झालो, भाषणात बक्षिसं मिळाली, तेव्हा बाबांची शाबासकी हवी होती पाठीवर। कान धरून
वठणीवर आणणार भाऊ पाहिजे होता, पण कोणीच नव्हतं. एकटाच वाढलो. पारू, आता जेव्हा तू मला ठसका लागला आणि तू पाठीवर थोपटलंस ना, क्षणभर बरं वाटलं. असं वाटलं माझं कोणीतरी माझी काळजी करतंय. हा, पण कसं आहे ना, एकटेपणामुळे आता भीती वाटते. अशी कोणी काळजी घेतली, माया लावली तर असं वाटतं मला लळा लागेल आणि ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल. आदित्य सर, झाली समधी तयारी. ग्रेट. पारू, थँक्स. थँक्यू. हर्षबाई, आणि मी काय केलंय? काय केलंस, काय नाही केलं ते विचार. वाटेत राहायला जागा केलीस, स्वयंपाक केला, जेवणाची व्यवस्था बघितली. इथे आल्यावरही कंपनीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून तू जे जे करायला हवं ते सगळं केलंस पारू. आदित्य सर, उगाच असं बोलून ना तुम्ही लाजवू नका मला. हो, हे काम आहे माझं आणि हे समज करायलाच आले आहे ना मी इथं. पण त्यात थँक्यू कशा पाहिजे म्हणायचं? कशाला म्हणजे पारू, गाव माती या सगळ्या गोष्टीशी आमचं कनेक्शन तुटल्यासारखं झालंय. पण तू अजूनही कनेक्टेड आहे मातीशी आणि याचाच उपयोग झाला आपल्याला. बघ ना, तू नसतीस तर गाववाल्यांनी आम्हाला ऍक्सेप्ट तरी केलं असतं का? आपल्याला आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग तरी करता आलं असतं का? असं काय बी नाही सर. आदित्य सर, आपण एखादी गोष्ट चांगल्या मनानं, चांगल्या भावनेनं केली ना की माणसं आपल्याला स्वीकारतातच. मला एक सांगा, तुम्ही समाधानी आहे ना? खूप. मग झालं तर तुम्ही खुश तर माझ्या देवी आई खुश, आणि माझ्या देवी आई खुश तर मी खुश. तुझ्या त्याच देवी आईने अजून एक जबाबदारी सोपवली आहे माझ्यावर. कुठली जबाबदारी? तुझ्या आणि हरीशच्या लग्नाची आपलं बोलणं झालं होतं ना. आदित्य सर, मी सांगितलं ना तुम्हाला, मला नकोय तो विषय. आणि हे बघा, मी फक्त माझ्या बासाठी अजय बरोबर लगीन करायला तयार झाले होते. आणि नंतर हे समज झालं. मला ना लग्नाचा विषय जरी काढला तरी त्रास होतो मला. पारू, ओके, आय एम सॉरी. जबरदस्ती नाहीये तुझ्यावर. नाही काढणार हा विषय. तू वेळ घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.